किशोर दादा या या, नरेश दादा तुमचं हार्दिक स्वागत. या कराळ गावचा तुमच्यावर भरपूर प्रेम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथं येणंच आहे. तिथं बसून देणार नाही आम्ही. नाही जमणार नाही, निसं हातवरती करून जमायचं नाही. तुम्ही पहिला इकडे या. योगेश दादा या. हा चला सामन्याकडे वळूया. गावदेवी माता सारसोळे विरुद्ध नेरुळ. 4 षटकांचे सामने असतील. नोंद घ्यायची आहे. आमच्या कमिटीने निर्णय घेतलेला आहे, कारण की आपल्याला हा शेवटचा दिवस, फायनल डे, फायनल मॅच खेळवायची आणि ती फायनल मॅच नक्कीच आपल्याला आपण प्रयत्न करणार की कमीत कमी 4 षटकांची तरी खेळवण्यात आली पाहिजे, कारण की नाहीतर अंधार पडला तर ती मॅच खेळायला मात्र मजा येणार नाही. आणि खरोखरच त्या निर्णयाचं आपण स्वागत करायचं आहे. आम्हाला पण खरोखरच वाईट वाटतं की 5 षटकांचा फ्रेश सामना असतो, तो 5 षटकांचा असतो, परंतु काही कारणास्तव हा निर्णय घेतोय आम्ही आणि तो निर्णय तुम्ही मान्य करावा. दत्ता दादा आणि कपिल. तसेच आणि ऊन पण भरपूर असल्यामुळं सर्वांना त्याचा त्रास होईल, त्याच्यामुळं 4 ओव्हरीमध्ये तुम्हाला पण उन्हाचा भडका खायला नाही लागणार. चला सामन्याला सुरुवात करूया. मी स्वागत करतो खारीगाव संघाचे अष्टपैलू खेळाडू आणि एक आधारस्तंभ, यंग 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 यस यंग डायनॅमिक एन्थुजियास्टिक पर्सनॅलिटी मिस्टर नरेशजी गौरी साहेब धावत येत आहेत. सर वेलकम, आय वेलकम यू. 40+ करावेगाव आपलं हार्दिक स्वागत करत आहे सर. 40+ सर्वांचे लाडके. या 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 चला वळूया सामन्याकडे. या तुम्ही पण या. तो किशोर दादा कुठे आहे? किशोर दादा मग ते खायलाच बोलवतो, या इकडं. दादा नाही, नंतर परत नाही होत. हां मास्टर पण होते इथं, ते पण बोले. अगोदरच केलंय, चालू असतानाच केलंय. 4 षटक. यस 4 आम्ही पहिलाच 4 सांगितलंय. सांडपाडा विरुद्ध मला वाटतं दिवा संघाची जेव्हा मॅच चालू होती, ती मॅच चालू असतानाच तो निर्णय घेतलेला आहे आणि आपण सर्वांनी त्याचं स्वागत करायचं आहे. या ठाकूर काका वैयक्तिक पहिलं, संघाच्या वतीनं पहिलं षटक. सामन्याला सुरुवात नेरुळ विरुद्ध सारसोळे गावदेवी. कपिल चंद्रकांत, तर नॉन सेकंडला दत्ता स्फोटक विस्फोटक घणाघाती फलंदाज, अनुभवी फलंदाज कपिल. ठाकूर मडवी वैयक्तिक पहिलं, संघाच्या वतीनं पहिलाच स्वीप शॉट. ओ हो व्हाट अ शॉट इट इज. चौकार, पहिला चेंडूवरती खणखणीत चौकार. डीजे आमचे रवींद्र टकोबा साऊंड सर्व्हिस, थँक्यू सो मच. तुमच्यामुळेच हा जो आवाज पोहोचवतोय आपण, या तुमच्यामुळेच. नक्कीच तुमचे खूप खूप आभार. या चेंडूवर 2 धावा आल्या. वैयक्तिक 6 तर संघाची एकूण धावसंख्या
6. 2 चेंडूवरती पहिला चेंडू खणखणीत चौकार, तर दुसऱ्या चेंडूवरती ठाकूर मडवी यांच्या 2 धावा येत आहेत. गावदेवी माता सारसोळे संघ धावसंख्या 6. 4 षटकांचा सामना. नेरुळगाव विरुद्ध हो एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलेला चेंडू ट्रॅव्हल करतोय 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाकडे, तोपर्यंत तुतू मैमे चालू आहे. 1 धाव पूर्ण करतोय दत्ता आणि कपिल. आता स्ट्राईक हँडला येतोय दत्ता. स्फोटक विध्वंसक घणाघाती फलंदाज अष्टपैलू खेळाडू कपिल दादा असे फटकं मारत आहे का जसं घरातूनच प्रॅक्टिस करून आलेला आहे. हो बरोबर. नक्कीच निलेश, कारण की पहिल्याच चेंडूवरती चौकार आणि आताच्या 2 आणि 1 धावा, अशा प्रकारे संघाची एकूण धावसंख्या 7च्या घरात. पुन्हा एकदा ठाकूर मडवी सहजरित्या स्वीप केलेला आहे. डिफाईन लेगच्या दिशेला ट्रॅव्हल करतो, चेंडू अडवतोय तोपर्यंत हो वाढत थ्रो करेक्ट इन टू द ग्लाउज. एकच धाव, मला वाटतं चारू आहे तिथे क्षेत्ररक्षक. हे कपिल दादाला फटके का लागतात माहितीये का, तो कोंबडी कापतो देवाना. कपिल दादा नक्कीच एक उत्कृष्ट खेळाडू कपिल, एक अनुभवी खेळाडू कपिल. हा सुवर्ण संधी. षटकारास 500 रुपये नरेश दादा कडून कपिल साठी. प्रयत्न होता, 1 धाव मिळते. हसी खेळचं वातावरण खारीगाव संघ. नरेश दादा तुम्ही आलात त्याच्यामुळे हे आहे 40+. असाच हा खेळीमेळ्याचं वातावरण पाहायला मिळतो आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये, प्रत्येक टुर्नामेंटमध्ये. पुन्हा एकदा आत्ताचा चेंडू पूल केलाय दत्ता आणि दत्ता याच्या बॅटमधून पहिलाच फटका येतोय. दुसरा फटका, स्वतःच वैयक्तिक 2, तर संघाची एकूण धावसंख्या ओव्हर षटक समाप्तीनंतर 10. कपिल दादा टी सुवर्ण संधी आहे. नरेश दादा खारेगाव यांच्याकडून 500 रुपये षटकारास. नितीन वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन नितीन हा देखील एक उत्कृष्ट गोलंदाज नेरूर संघाचा अष्टपैलू खेळाडू. नितीन याला फेस करेल दत्ता. गावदेवी सारसोळे संघाचा हा उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू दत्ता मेहर. बघायचंय नितीन तयार, दत्ता तयार. यष्टीरक्षक सुशील यष्टांना चिकटून आहे. बघायचंय हो स्विच केलं स्वतःला. रिव्हर्स स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू येतोय नितीन याचा. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू. पाहूया पुन्हा एकदा नितीन. व्हेरिएशन फसतोय, चेंडूची कडा घेतोय. एक धाव मिळते. या एका धावाने धावसंख्या 11. पाहूया चांगली गोलंदाजी झकडून ठेवलेलं आहे. 2 चेंडू आतापर्यंत फेकले नितीन याने. दत्ता सारख्या खेळाडूला अनुभव कामी येतं नितीन याचा. 8-10 बॉलांचा रनअप रेटम ओव्हर द विकेटचा मारा करेल यावेळेस कपिल साठी. कपिल पाहूया. हो षटकार नाही. षटकार मारायच्या प्रयत्नामध्ये आता मात्र बाद होतोय.
आणि चंदू नाही. ठाकूर काका कॅच पकडतायत. ठाकूर मडवी कॅच पकडतायत. कुठलीही चूक नाही करत. वय वर्ष 50. या वयामध्ये देखील पाहूया शशी आणि दत्ता या दोघांच्या कहाण्या किती आहेत, किती रेकॉर्ड या दोघांच्या नावे आहेत. कुशल 11 कडून खेळणारे हे दोन भाऊ बंधू मार्कवा स्टीवा शशी दत्ता स्फोटक विध्वंसक यांच्या नावे खूप सारे रेकॉर्ड्स. रायगड जिल्हा असो ठाणे जिल्हा असो गाजवलेला बघा. आल्याबरोबर वाट शॉट. हो 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 काय तो फटका शशीच्या बॅट मधून येतोय. पहिलाच घनागतीवार नितीन वरती करतोय. प्रहार 4 धावांसाठी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारलेला फटका. 4 धावांना आपलं खातं उघडतोय. आपला इरादा स्पष्ट करतोय शशी. 4 धाव्याने संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर 15. पाहूया वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन नितीन. एक यस पुन्हा एकदा नितीन याचा प्रयत्न असेल. व्हेरिएशन चांगला चेंडू कट करतोय, दिशा देतोय, डिप्स एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. तोपर्यंत मात्र एका धावावर समाधान. या एका धावाने धावफलक हालतं फिरतं सरतय 16च्या घरात. पाहूया या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू फेकेल. शेवटचा ह्या षटकातील चेंडू फेकेल नितीन याच्या या षटकामध्ये आतापर्यंत धावा आलेल्या आहेत 6. चांगलं गोलंदाजी म्हणता येईल. उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना नितीन याने. कारण की पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू 1, तिसरा विकेट, 4थ्या चेंडूवरती शशी जसा आला तो चौकार मारतोय. आता पुन्हा एकदा बघायचं आहे दत्ता. नितीन या षटकातील शेवटचा चेंडू फेकेल. ओहो चांगला चेंडू मारतोय. डीप फाईन लेगला चेंडू जाते. तोपर्यंत 2 नाही कुठेतरी कमी पडतोय आणि आत्महत्या केल्यासारखं 1 धाव पूर्ण केलेली होती. धाव मला वाटतं तिथे पाहिलं नाही त्याने आणि दुसरे धाव घेत असताना हा एक हादरा बसतोय. गावदेवी सारसोळे संघाला मोठा खेळाडू बाद होतोय दत्ता. या बाद होतोय दत्ता. दुसरा हादरा बसतोय. राजा आया है. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 17. आता 2 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. हे 2 षटक हाणामारीची षटक असतील. नवीन फलंदाज हा देखील गावदेवी सारसोळे संघाचा स्फोटक फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज राजेश अनंत. अनंत वैयक्तिक पहिलं तर संघाच्या वतीनं तिसरे षटक घेऊन अनंत. शशी या राजू दादा या तयार. बॉलिंग लय भारी आली. फॉर्मला आहे एकच प्लेअर.
चांगला चेंडू, निर्धाव चेंडू मारायचं होतं शशीला, जकडून ठेवतोय. पहिलाच चेंडू अनंत याचा. चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा, पहिलाच चेंडू. पाहूया. हो हो चांगला, पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेला मारलेला फटका नितीन अडवतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्या 18च्या घरात. तिसरं षटक प्रगतीपथावर. जकडून ठेवलं मला वाटतं नेरूळ संघाने या गावदेवी सारसोळे संघाला. पाहायचंय पुन्हा एकदा. अनंत आत्ताचा चेंडू, फक्त दिशा दिली. चांगला टायमिंग म्हणता येईल. राजाने वाजवला अनंतचा बाजा, कारण की या चेंडूवर खणखणीत षटकार मारतोय राजा आणि 6 धावेने धावपळक पुढे हलतय. धावसंख्या धावपळकावर 24. तिसरं षटक प्रगतीपथावर. चांगला चेंडूपैकी करतोय, पण हा चेंडू थोडासा अकोटप्पाचा चेंडू, खराब चेंडू. परफेक्ट टायमिंग करतोय राजा आणि पाठवतोय तो 6 धावांसाठी. पुन्हा एकदा अनंत. आत्ता काय मारतोय बघायचंय राजा. पुन्हा एकदा. हा 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 चांगला चेंडू आणि बघा काय कमबॅक म्हणता येईल. पहिला चेंडू खणखणीत षटकार आणि आत्ता मात्र आता बाहेरचा प्लेअर आला विरचंद तांडेल काका. बाबा कसे बॅग बिग घेऊन आईला तरी. मोठा फलंदाज बाद करतोय अनंत. राजा बाद. पाहूया. आणि राजा याची जागा भरून काढण्यासाठी आता येतोय दिनेश. धावसंख्या धावपळकावर 24. पुन्हा एकदा अनंत तयार. चांगला चेंडू उंचावर मारलेला आहे आणि 1 बाउन्स सीमारेखा पार आल्याबरोबर पहिल्याच चेंडूवरती फेस करत होता दिनेश आणि चौकार मारतोय. खातं उघडतोय स्वतःच. संघाची एकूण धावसंख्या 28. अनंत याला हे 2 मोठे फटके, एक षटकार आणि एक चौकार. राजा याने मारलेला तो षटकार दुसऱ्या चेंडूवरती बाद करतोय आणि तिसऱ्या चेंडूवरती प्रहार करतोय पुन्हा एकदा दिनेश. चांगले चेंडू, चांगलं कमबॅक. षटक संपते तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर 28. 9च्या सरासरीने जवळजवळ धावा जमवलेल्या आहेत गावदेवी सारसोळे संघ. आता पाहायचं आहे शेवटचं हाणामारीचं षटक, अखेरचं षटक, अंतिम षटक, फायनल ओव्हर. नाणेफेकी जिंकली नेरूळ संघाने. आमंत्रित केलं सारसोळे संघाला फलंदाजीसाठी. वळूया. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं शेवटचं षटक, 4थं षटक घेऊन आलेला आहे तो कमलाकर. तोंड देतील शशी. हाणामारीचं षटक हे बघायचंय कमलाकर. डावखुरा गोलंदाज. खराब चेंडू. वाईडचा इशारा करतायत पंच. 29 धावसंख्या धावपळकावर. बघायचंय कमलाकर. पहिला चेंडू खराब चेंडू. पुन्हा एकदा तयार. शशी. शशी हेलिकॉप्टर शॉट मारतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. 1च धावावर समाधान राहील, कारण की चांगला क्षेत्ररक्षक तिथे आहे. चंदू
30 धावसंख्या धावफलकावर. दिनेश 6 धावसंख्येवर खेळतोय. 4 पाहायचं आहे. कमलाकर पुन्हा एकदा तयार. ओ हो 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 हो, व्हॉट अ शॉट. खणखणीत षटकार, खणखणीत षटकार, इरादे स्पष्ट. शेवटचं षटक आहे नक्कीच. मी स्वागत करू इच्छितो आमच्या अरुण भोईर व्यासपीठावरती. तुम्ही आलात, रंगमंचाची शोभा वाढवली. हार्दिक हार्दिक स्वागत. या आसनस्थ घ्या. या 6 धावेने धावसंख्या 36. दिनेश चौकार आणि षटकार 2 चेंडू 10 धावा जमवलेले आहेत. बघायचं आहे. कमलाकर पुन्हा एकदा. हा हा, थोडा स्वेर चेंडू वाईड. एक अवांतर धावेने पुढे हलतं फिरतं सरत धावफलक. 37 धावसंख्या 37. पाहूया कमलाकर. कमलाकर आता मात्र कमबॅक करतोय आणि आता बाद होण्याची शक्यता. बाद. शशी आपलं विकेट फेकतोय का कुणा स्ट्रोक माहित नाही. गरज नसताना देखील चेंडू हातात होता. कुंदन तिथे फिल्डर. नक्कीच बाद. आणि आता येईल संजय. हा देखील एक मोठा धडाकेबाज फलंदाज सारसोळे गावदेवी संघाचा संजय. पाहायचंय. धावसंख्या धावफलकावर 37. 4 फलंदाज तंबूमध्ये. कपिल, दत्ता, शशी आणि आता राजेश. कमलाकर शेवटचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आता आलेला फलंदाज संजय. पाहायचंय. अजून कमलाकर यांचे 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. बघायचंय. पुन्हा एकदा कमलाकर. हो हो, आडव्या पट्ट्याने मारायचा प्रयत्न. हुकतो. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. कमलाकर 2 चेंडू शेवटचे शिल्लक. पाहायचंय. पुन्हा एकदा. हो हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू. यष्टीरक्षक चुकतोय तिथं आणि एक अवांतर धाव बायच्या रूपात. धावसंख्या 38. आता मात्र एक शेवटचं शिल्लक चेंडू. कमलाकर आणि तोंड देतील मोठा फलंदाज दिनेश. बघायचंय शेवटच्या चेंडूवरती काय होतोय. षटकार, चौकार, डॉट, विकेट बघायचं आपल्याला. पुन्हा एकदा कमलाकर. रनअप चुकतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. लेफ्ट ओव्हर द विकेटचा मारा करेल कमलाकर. दिनेश साठी. दिनेश नाही, मारायचा होता. बॅटची कडा लागते. डिफाईन लेगला चेंडू जातोय. चारू तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली चेंडू फेक. बाद होण्याची शक्यता आणि पूर्ण करतोय 2 धावा दिनेश. आणि या 2 धावेने धावसंख्या धावून पोहोचतोय 40च्या घरात आणि 41 धावांचं लक्ष नेरूळ संघापुढे. डीजे सामना करावे विरुद्ध कारीगाव याच्यानंतरचा होणारा सामना. हा देखील सामना फक्त 4 षटकांचा राहील. नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघ नायक नोंद घ्यायची आहे. खारीगाव संघ कर्णधार टॉस का बॉस तिथे जायचा आहे योगेश बोबेराजी. आणि करावे संघाचा कर्णधार निशिकांत तांडेल. या
योगेशजी चला याच्या पुढचा होणारा सामना आणि या सामन्याचा नाणेफेक करतील आमचे पाहुणे अरुण भोईर. या 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 तुम्ही पाहुणे आहात. मान देणं आमचं कर्तव्य आहे आणि खरोखरच एक मोठा सामना पाहायला मिळेल. यजमान करावे विरुद्ध खारीगाव बघायचं आहे. सूर्यदेवता नक्कीच आग ओकतोय. योगेशजी दोघांना तुम्हाला शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. नाणेफेकी करतील आमच्या गावचे अरुण भोईर साहेब. टॉस करतायत. हेड नाही. चला पुन्हा एकदा हेड. येस नाणेफेकी जिंकलेले आहे. योगेशजी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मैदान आणि आजचा सामना नक्कीच यजमान सामना करावे संघ त्याच्या बरोबर आहे. काय सांगाल आणि तुमचा निर्णय पण सांगायचा आहे. नक्कीच मैदानाबद्दल बोलेन. मला वाटतं आधी पण 2 वेळा या मैदानावर खेळलेलं आहे. मैदानाबद्दल उणीव नाहीच आहे, बोलण्यासारखं पण नाहीच आहे, कारण अतिशय उत्कृष्ट मैदान आहे आणि करावा संघाचं नियोजन पण अतिशय सुंदर आहे. करावा संघाबद्दल करावा संघ आणि खारेगाव संघ म्हणजे हा काय दुश्मनीचा सामना होणार नाही आहे. तो एक मैत्रीपूर्णच लढत असेल. हे करावा संघाला पण मान्य असेल की हा सामना नक्कीच मैत्रीपूर्ण असेल. तरी पण मला वाटतं क्षेत्ररक्षण स्वीकारतो. करावा संघाला 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेन. ॲब्सोल्युटली राईट. मैत्रीपूर्ण सामना असेल नक्कीच, कारण की एक मोठा मित्र आहे. सगळेच आपण मित्र आहोत आणि हे सगळेच सामने मैत्रीपूर्ण होतात. निशिकांतजी आपण टॉस हारलात. आपल्याला क्षेत्ररक्षण फलंदाजी आलेले. तुमची काय आखणी असेल, तुमचा काय प्लॅनिंग असेल? प्रथम खारेगाव संघाचे कर्णधार योगेशजींनी जे म्हटलं का मैत्रीपूर्ण सामना, खरोखरचा मैत्रीपूर्ण हाच सामना नाही. याच्या पुढील जे जे खारेगाव करावे सामने रंगतील ते सगळेच मैत्रीपूर्ण असतील असे मी त्यांना ग्वाही देतो. आणि आता त्यांनी नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आम्हाला फलंदाजी दिलेली आहे. आता फलंदाजीमध्ये हे ओपन ग्राउंड असल्यामुळे जास्तीत जास्त धावा म्हणजे 50+ धावा करण्याचा प्रयत्न माझे संघ सहकार्य करतील. आणि अजून एक मला सांगावं असं वाटतं का घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणे हे खूप मोठं दडपण असतं आणि ते दडपण ते ओझं घेऊन खेळायचं. बघू, आम्ही प्रयत्न करू. ऑल द बेस्ट खारेगाव संघ. खरोखरच नक्कीच एक दडपण असतं. नक्कीच मेजबान संघ करावे संघ आपल्या स्वतःच्या धर्तीवरती मैदानावरती खेळणं आणि त्या प्रेक्षकांसमोर खेळणं एक दडपण असतं. तरी देखील आपल्या दोघांसाठी विश ऑल द व्हेरी बेस्ट. आमचे मित्र मला वाटतं गुरुवर्य मनोज म्हात्रे कुठे दिसत नाही आहेत. कुठे आहेत? आता जस्ट नाश्ता बिष्टा केलेला आहे त्याने भरपूर आणि गेलेला आहे. आणि कसं आता मैत्रीपूर्वक आपला जे सामना होईल तसा आता मला पण थोडी याची विनोद शेठची आठवण झाली त्याच्यामुळं, कारण की त्यांच्यासोबत पण आपण मैत्रीपूर्वक खेळतो. तर जरा त्याची आठवण झाली मला विनोद शेठची, आपले जुवाशीचे. चला विश ऑल द व्हेरी बेस्ट दोन्ही संघासाठी. बोलूया सामन्याकडे. चालू असलेला सामना नेरुळगाव विरुद्ध गावदेवी माता सारसोळे. एक रंगत, एक रणधुमाळी बघायला मिळेल. एक दोन्ही बलाढ्य सामने. सारसोळे संघाने नेरुळगाव संघापुढे 41 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. पाहायचं आहे 4 षटकांचा सामना असेल. आणि मी या इनिंगसाठी समालोचक माझे मित्र अमित कडू यांना आमंत्रित करतोय आणि या 4 षटकांचे समालोचन आपण करायचं आहे. धन्यवाद.
हॅलो 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 ओके. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 64 कलेचे अधिपती प्रथम वंदनीय श्री गणराय तसेच एकविरा आई आपले अग्रेकोल्यांची आई एकविरा आई यांच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच आपले महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचं वंदन करून मी सर्व खेळाडू रसिक व मान्यवरांचं 40+ करायगाव आयोजित मास्टर क्लबमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. 3 दिवसीय स्पर्धा चांगली स्पर्धा आपण पाहत आहेत. करावे 40+ आयोजित ही स्पर्धा आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील मला वाटते चौथा सामना इथं रंगताना पाहत आहेत आपण सारसोल आणि नेरुल यांच्या दरम्यान. आणि पहिले चेंडूवर इथे पाहिलं तर उत्तुंग चौकार काऊ कॉर्नरच्या दिशेने फलंदाज सुशील यांच्या बॅटमधून आले. सुशील यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर एक उत्तम दर्जाचे खेळाडू आहेत. खूप क्रिकेट यांनी आपल्या काळात गाजवलेले आहे. तर 40+ मध्ये खेळतानाही तीच दमकत इथं दाखवताना पहिले चेंडूवर उत्तुंग षटकार पाहायला मिळाला ते. आणि यांच्या गोलंदाजीवर चांगली फलंदाजीची सुरुवात केली आहे. टार्गेट पाहायला गेले तर सारसोली संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकामध्ये 40 धावसंख्या काढल्या आणि 41 धावांचं आव्हान ठेवले आणि त्याची सुरुवात ही चांगली पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर चौकार म्हणजे 10.25 ही सरासरी प्रति षटकामागे राखायची आहे आणि त्याला चांगली सुरुवात इथे केलेली आहे. ती सुशील याने पहिल्या चेंडूवर चौकार. तिथं क्षेत्ररक्षक होतं शशी मेहर पण त्या चेंडूपर्यंत काही पोचता आलं नाही आणि 1 बाव चेंडू जातो सीमारेषेपार. चांगली सुरुवात चांगली दमदार सुरुवात इथे पाहायला मिळते. अशी हाणेमारी करावी लागेल कारण प्रत्येक षटकामागे पाहिले तर 10 सव्वा 10ची सरासरी राखायची आहे. चांगला चेंडू होता तितकाच उत्तम दर्जाचा कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक दूरवर असल्यामुळे 2 धावसंख्या सहजरित्या आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल कारण या वयामध्ये अशा प्रकारची रनिंग करणे म्हणजे फिटनेस उत्तम दर्जाचा म्हणावं लागेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली आणि 2 धावसंख्या सहजरित्या कुठून पळून काढल्या. चांगली धावसंख्येला आता कार येताना म्हणजे चांगली धावसंख्या जमवताना पडतं कारण प्रत्येक षटकामध्ये 10 सव्वा 10ची सरासरी आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत सुशील. पुढील चेंडू चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न तर यशस्वी झाला आहे पण चेंडू 1 धाव आणि दुसरी धाव पूर्ण हातात पकडण्यात यश आल्याने अंगाला लागून चेंडू आडलेला आहे पण 2 धावसंख्या तिथे सहजरित्या पूर्ण केल्या आणि 2च्या मध्येने संघ पोहोचल्या 8 वर. चांगली फलंदाजी म्हणता येईल. पहिल्या 3 चेंडूमध्ये तब्बल 8 धावसंख्या म्हणजे 1 चौकार आणि 2 डबल्स. चांगली फलंदाजी चांगले योगदान. सलामीला आपल्याला का पाठवले कर्णधाराने हे इथे सिद्ध करताना तर आपल्यावर जो विश्वास दाखवलाय कर्णधाराने तो विश्वास पूर्णपणे पेलताना पाहायला मिळतात. हवेत केला चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात आहेत पण चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ताकद आणि इलेव्हेशन परफेक्ट पाहायला मिळाला. तिथं क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला चेंडूकडे आणि चेंडू गेला त्यांच्या डोक्याच्या वरून 6 धावांसाठी आणि या 6 धावांनी संघ पोहोचतो 2 अंकामध्ये म्हणजे 14 वर. चांगली सुरुवात चांगली फलंदाजी जो विश्वास कर्णधाराने आपल्याला दाखवला आहे त्याला पूर्णपणे सिद्ध करताना पाहायला मिळतंय तो म्हणजे फलंदाज सुशील. आता मागडे गोलंदाजी म्हणता येईल अनिल यांची. मला वाटतं 50+ वय असलेले हे गोलंदाज असतील आणि त्यांच्यावर हवी होताना दिसत आहेत सुशील. सलामीला आले फलंदाज. पहिल्या 4 चेंडूमध्ये पाहिले तर तब्बल 14 धावसंख्या कुठून काढल्यात. तर त्या क्षेत्ररक्षकांना थोडेच बदल. शशी मेहर जे मला वाटते काऊ कॉर्नर मध्ये उभे होते ते आता यष्टी रक्षणाच्या भूमिकेत पाहायला मिळते. यष्ट्यांना खेचून म्हणजे दर्पण टाकण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळतं फलंदाजावर पण दर्पण कुठल्याही प्रकारचा न घेता चांगली फलंदाजी आणि तिथे क्षेत्ररक्षक होता चांगला फटका लॉंग लेगच्या दिशेने पाहायला मिळाला पण 2 धावसंख्येपासून काही रोखता आलं नाही. थोडं गफलत पाहायला मिळाली आणि त्याचाच फायदा
त्वरित फलंदाजांनी उचलला आणि अतिरिक्त एक धाव धावून काढली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सूर्याचा इथे आणि हा चांगला अंत चांगला केलेला आहे. अनिल यांनी आपल्या षटकाचा अंतिम चेंडू निर्धाव काढलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायची झाली तर तब्बल 16 धावसंख्या बहाल केल्या त्या अनिल याने. 41 धावांचा पाठलाग आणि 6 चेंडू आणि 16 धावा झाल्यात आणि 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे चेंडू आणि धावामधील फरक पाहिलं तर फक्त 7चा फरक आहे. हे मोठं फरक म्हणता येईल नाही कारण 360 यार्डचं हे सर्कल 360 यार्डचं हे सर्कल एक उत्तम दर्जाचं हे मैदान चौफेर बाउंड्री त्याच्यामुळे हा टार्गेट काय मोठा म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे उत्तम दर्जाची गोलंदाजी सरसोले संघाच्या गोलंदाजांना करावी लागेल. जितके तुम्ही डॉट चेंडू काढाल तितका दर्पण फलंदाजावर येईल आणि फलंदाज चुकी करण्यास भाग पडेल. तेच करावं लागेल. दर्पण आणावं लागेल गोलंदाजांना फलंदाजांवर. आता प्रथम स्ट्रायकर येतोय तो म्हणजे चंद्रकांत जो मागच्या सामन्यामध्ये फक्त 6चे 6 चेंडू नॉन स्ट्रायकर येऊन उभा राहत सुशील यांना फलंदाजी करताना पाहत होता. तेच चंद्रकांत आणि गोलंदाजीच्या बोलावर राजेश पहिलाच लो फुल टॉस चेंडू चांगला कव्हर ड्राईव्ह. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहेत पण दूरवर असल्या कारणाने 2 धावसंख्या सहजरित्या धावून काढल्यात. स्वतःचं खातं 2ने खोललं आणि संघाला पोचवलंय 18वर. चांगली सुरुवात म्हणता येईल. चांगली फलंदाजी म्हणता येईल. 41 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला हा संघ आणि आत्तापर्यंत तरी ही जोडी ज्याच्यावर विश्वास कर्णधाराने दाखवलाय ती आत्तापर्यंत आपल्या कर्णधाराला विश्वास सार्थ करताना पाहायला मिळतंय. राजेश याला कमबॅक करावं लागेल कारण पहिल्या षटकात भरपूर धावसंख्या गेल्यात. या षटकामध्ये आपल्या डॉट चेंडू किंवा बली मिळवण्याकडे जोर द्यावा लागेल. चांगले क्षेत्ररक्षण होतं. एकच धावेवर रोखलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चंद्रकांत यांच्याकडून दाखवला गेला होता पण सुशील यांनी त्यांना माघारी पाठवलं. एका धावेने धावसंख्या 19वर. राजेश पुन्हा एकदा तयार. पंचांच्या डाव्या बाजूने राईटम ओव्हर द विकेटचा मारा. चांगला फटका. तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नसल्या कारणाने चेंडू डायरेक्ट जाते सीमारेषा पार. 1 बाउंस सीमारेषा पार 4 धावांसाठी आणि 10च्या मध्ये संघ पोचतोय 23वर. आत्ता धावसंख्या झपाट्याने वाढते. आत्ता काहीतरी राजनीती डावपेच आखावे लागतील ते म्हणजे सारसोले संघाच्या गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना. कारण जर अशा प्रकारचे फटके आले तर मला वाटते 3 षटकामध्येच हा टार्गेट पूर्ण करतील ते म्हणजे नेहरू संघाचे फलंदाज. जर आपल्याला त्यांच्यावर दर्पण आणायचं असेल तर जास्तीत जास्त डॉट चेंडू आणि बली मिळवण्याकडे भर द्यावा लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू पायावर वेध घेतोय आणि लेग बाईकच्या स्वरूपात धावसंख्या मिळते. अशा प्रकारचे चेंडू पण हा निर्धाव जाणं गरजेचं होतं. यष्टी रक्षकाने पकडणं गरजेचं होतं. जर निर्धाव चेंडू निघेल तरच दर्पण येईल त्या समोरच्या फलंदाजा समोर. जर धावफलक धावतं राहिलं हलतं राहिलं तर त्यांना काही फरक पडणार नाही. कारण धावसंख्या आणि चेंडू मधील फरक आता जास्त काही उरलेला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त धाव चेंडू निर्धाव काढण्याकडे भर द्यावा लागेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा राजेश यांचा. चांगला चेंडू. तितकाच चांगला फटका. तिथे शशी पोहोचू शकले नाही आणि चेंडू जातो 1 बाउन्स. पुन्हा एकदा दुसरा चौका चंद्रकांत यांच्या बॅट मधून हा चौकार येतोय. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाज करतायत. धाव संख्या पोचली ते म्हणजे 28वर. आत्ता विजयासाठी फक्त 13 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. म्हणजे बॉल टू रनची आवश्यकता आहे ती म्हणजे नेहरू संघाला. चांगली फलंदाजी करतायत. पूर्णपणे दर्पण झुगारण्याचा प्रयत्न आणि हा
झेल पकडणं गरजेचं होतं आणि एक साधा सोपा झेल. जर झेल पकडला असता तर थोडं दर्पण आलं असतं, कारण सलामीवीर जो स्ट्राईक सेट झालेला फलंदाज जेव्हा बाद होतो तो नवीनचे जेव्हा फलंदाज येतो त्याच्याकडे सेट होण्याला टाईम लागतो, त्याला त्या आपल्याला निर्धाव चेंडू काढण्यात यश येतं. पण सेट झालेला चेंडू षटक फलंदाजाचा आपण जेव्हा झेल सोडतो आणि मिळालेलं जीवदान आपण कित्येक वेळा पाहिलंय. जर एखाद्या चांगल्या फलंदाजाला आपण जर जीवदान देतो तर तो जीवदान क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला किती महाग ठरतो. धाव संख्या झाली आहे 29. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. कपिल पाटील ना नवीन गोलंदाज कपिल पाटील. पहिला चेंडू चांगला चेंडू होता. यष्टीरक्षक गफलत करतोय. बॅटची कडा होती, यष्टीरक्षकाने गफलत केली आणि शॉर्ट ठरमेनच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्याने गफलत केली आणि मला वाटतं लगातारचं दुसरा जीवदान मिळतोय तो म्हणजे चंद्रकांत यांना. मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ही जीवदान मिळालं होतं यष्टीरक्षकाने. मला वाटते कपिलच होते तिथे यष्टीरक्षक, त्यांनी झेल सोडला होता. आता पुढील चेंडूवर त्यांच्याच गोलंदाजीवर यष्टीरक्षक आणि थर्डमॅन चुकी करतायत. पुन्हा एकदा हवेत चेंडू, पुन्हा एकदा यष्टीरक्षक. लगातारचा तिसरा जीवदान आणि चेंडू जातोय. अशी क्षेत्ररक्षण अपेक्षा नसेल ती गोलंदाजाला, कारण जिथे खेळाडू बाद झाला असता तिथे तब्बल 4 धावसंख्या धावून काढल्या. पहा फिटनेस काय, 40+ असूनही 4 धावसंख्या धावून काढल्या. म्हणजे फिटनेस काय हे इथे दर्शवताना 40+ खेळाडू. आत्ताच्या घडीला पाहिलं तर रेग्युलर क्रिकेट खेळणारे खेळाडू जर 4 धावसंख्या काढतात पलून तर दुसऱ्या क्षणाला पाण्याची मागणी पाहायला मिळते. पण इथे 40+ असतानाही 4 धावसंख्या धावून काढल्या. काय दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. पुन्हा एकदा आयोत केलून काढलेला चेंडू. आता चेंडू खाली शशी मेहर आता कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. पण मला वाटतंय आता विजयासाठी 9 चेंडू 6 धावा म्हणजे उशीर झालेला आहे, पण म्हणता येणार नाही कारण या धावाही रोखता येतील. कित्येक वेळा असं झालेलं आहे. 6 चेंडू मध्ये 1 धावसंख्या ही रोखता आलेली आहे. 9 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज फलंदाज नवीन फलंदाज प्रदीप. नवीन फलंदाज आपण चंद्रकांत यांच्या जागेवर नवीन फलंदाज स्ट्राईकवर जाताना आपण पाहू शकता प्रदीप. विजयासाठी 9 चेंडू आणि फक्त 6 धावांची आवश्यकता. प्रदीप नवीन फलंदाज. बघा कशा प्रकारे गोलंदाजी करते. त्यांच्या समोर कपिल. चांगला फटका पाहायला मिळाला पॉईंटच्या दिशेने. तिचे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. 1च धाव. आता विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आणि सुशील यांना सुवर्ण संधी आहे. जर षटकार मारून हा सामना विजयी करतायत तर त्यांचा भाचा निखिल पाटील याच्याकडून तब्बल 1000 रुपये दिले जातील. म्हणजे मला वाटतं मामाकडूनच घेऊन देणार आहे तो. तर सुशील यांना सुवर्ण संधी तब्बल 1000 रुपये जर षटकार मारून हा सामना विजयी करतायत तर. आणि हा तोच आणि हा षटकार आणि 1000 रुपये जिंकलेले आहेत ते भाच्याकडून मामा याने. आणि हा संघ विजय होतो. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि हारलं तो सारसोले संघ. जीपे नाही, जीपे नाही, जीपेला महत्व नाही, जीपेला महत्व नाही. कॅश फोटो दिसलं पाहिजे. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. चांगला खेळ पाहायला मिळाला नेहरू संघाचा.